नमस्कार, ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। मी नजीर मुलानी, ऑल इंडिया न्यूज। साहेब, पार्किंगचा मुद्दा तुम्ही उचललेला आहे आणि 100 फूट वरती वसई बेस्ट तर आपण पत्र व्यवहार केलाय। तर काय आपण ते मागणी करणार आहात या पार्किंगच्या संदर्भात आणि जनतेला मोठा अडथळा येतो या संदर्भात आपण आवाज उठवत आहात। तर पोलीस प्रशासनाला काय आव्हान देणार आहात? मी पोलीस प्रशासन, महानगरपालिका यांना असं आवाहन करतो की हा जो रस्ता आहे सार्वजनिक रस्ता, या सार्वजनिक रस्त्यावर सर्व गॅरेजवाल्यांनी दुकानं खोलून सर्व गाड्या रस्त्यावर पार्किंग केलेल्या आहेत। त्या सर्व गाड्यावर कारवाई करून त्वरित गाड्या जप्त करण्यात यावं आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी। तर हा रस्ता पूर्णपणे त्यामुळे ट्रॅफिक भरपूर होतोय। तुम्ही आता स्वतः प्रत्यक्ष बघितलं असेल की संपूर्ण रस्त्याला गाड्या भरलेला आहे आणि सर्व गॅरेजवाल्यांनी त्या गाड्या तिथे उभ्या केलेल्या आहेत। बरेच लोकांनी आईच्या बद्दल आवाज उठवलेला आहे। मेन रोड वरती अशा प्रकारे पार्किंग होत असेल, डबल टेबल पार्किंग होत असेल आणि रोड 100 फूटचा रोड बोललं जातं, 20 फुटाचा रोड बनतोय। तर आपण ह्याच्याबद्दलच आवाज उठवत आहात। तर खरोखरच या आरटीओ ऑफिसला, या महानगरपालिकेला कशा प्रकारे तुम्ही अजून पुन्हा त्रिवळमध्ये आंदोलनाच्या मार्फत आव्हान देणार? मी आज पहिलं पत्रव्यवहार केलेला आहे, महानगरपालिकेला दिलेला आहे, माननीय आमदार स्नेहाताई दुबे यांना पत्र दिलेलं आहे आणि विरार आयुक्तांना पत्र दिलेलं आहे। उद्या माझं पत्र सीपी साहेबांना जाईल आणि माननीय आमदार राजेंद्र नाईक यांनाही पत्रव्यवहार केला जाईल। ट्रॅफिक डिपार्टमेंटला पत्र जाईल माझं आणि आरटीओलाही उद्या पत्र पोहोचेल माझं। आणि जर 15 दिवसात याच्यावर कारवाई नाही झाली तर माझं पुन्हा इथे आमरण उपोषण भर रस्त्यामध्ये आणि ठिय्या आंदोलन दोन्ही एकत्र चालू होते। नक्की काय अशा प्रकारे जर होत असेल तर एक अँब्युलन्स जाण्यासाठी लोकांचं हाल होतात, स्कूल बससाठी हा अडथळा निर्माण होतो की काय? फक्त अँब्युलन्स नाही, सगळ्याच याच्यासाठी हा एकदम त्रासदायक ठरलेला आहे, डोकेदुखी ठरलेली आहे आणि लोकांना तासन तास इथे ट्रॅफिक मध्ये अडकून पडावं लागतं। आज तुम्ही आंबाडी चौकी तर फ्लायओव्हर पर्यंत बघितलं ते किती ट्रॅफिक होते तिथे। सर्व ठिकाणी रस्त्यावरती दुकानं मांडलेले आणि गॅरेजवाल्या किंवा नवीन जे गाड्या विकणारे वगैरे आहेत त्यांच्या सर्व गाड्या रस्त्यावर मग आणि भेद म्हणजे ज्या बिल्डिंगी बांधलेल्या आहेत ते एक अमुक डिस्टन्स सोडून बिल्डिंग बांधायला पाहिजे, त्यांची स्वतःची पार्किंगची व्यवस्था पाहिजे। मग तुम्ही या गाड्या रस्त्यावर का ठेवता? याच्यावर लगेच त्वरित कारवाई करण्यात यावी। ट्रॉफिक वाले 2 व्हीलर असेल रोडवरती कुठे असेल तिथे असेल ते त्यांना उचलून त्याच्यावर कारवाई केली जाते। मग आपण त्या 4 व्हीलर एवढ्या रोडवर येतात तर त्याच्यावर का कारवाई होत नाही? त्याच्या संदर्भात आपण अजून कुठल्या प्रकारे त्यांना आव्हान देणार? त्याच्यावर कारवाई होत नाही म्हणजे यांचे हप्ते बांधलेले आहेत सर्वांचे, तिथे सर्वांना हप्ते बरोबर पोहोचतात त्यामुळे कारवाई होत नाही। पण आता मी ते कारवाई करायला लावणार कोणत्याही परिस्थितीत 15 दिवसात यांनी त्याच्यावर कारवाई करावी, नाहीतर इथे मोठं जन आंदोलन होईल आणि त्याच्या मार्फत मग या अधिकाऱ्यावरही गुन्हे दाखल करण्यात येतील। धन्यवाद।